माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचे पुत्र यशराज साळुंखे यांना मात्र पराभव झालेला आहे। यांचा दीपक साळुंखे यांचा तर माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचे पुत्र यशराज साळुंखे पराभूत झालेले आहेत। दीपक आबा साळुंखे यांच्यासाठी हा मोठा धक्का। यशराज साळुंखे यांचा पराभव। तर इकडे साताऱ्यातल्या खंडाळ्यात 6 पैकी 4 जागा राष्ट्रवादीला, 2 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। साताराची खंडाळा पंचायत समितीवरती राष्ट्रवादीने झेंडा फडकवलेला आहे। उत्तर सोलापूरच्या बीबी दारफळ पंचायत समिती गणातून भाजपचा विजय झालेला दिसतोय। इकडे माढामध्ये भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2 अशा जागा विजयी झालेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यामधले आपण निकाल बघतोय। बार्शीमध्ये 12 पैकी 12 जागांचा निकाल आलाय। भाजपने मुसंडी मारले, 9 जागी विजय मिळवलाय, तर शिवसेना ठाकरे गटाला 3 जागी विजय मिळवता आलाय। त्यानंतर इकडे पुण्यामध्ये आपण बघूया, वृषाली वाळके पोस्टल मतासह 56 मतांनी विजयी झालेले आहेत। वृषाली वाळके यांची पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपने मात्र त्यानंतर फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे, कारण आधी 126 मतांचा आघाडी होती, आता ती 56 मतांची झालेली आहे। निडेबन, तोगरी आणि हेर झेडपी गटात राष्ट्रवादीने मुसंडी मारलेली आहे, तर वाढवणा आणि सोमनाथपूर झेडपी गटात भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। लोहारा आणि नळगीर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले। लातूरच्या उदगीर तालुक्यात 3 झेडपी गटात राष्ट्रवादीचा विजय झालाय। निडेबन, तोगरी आणि हेर झेडपी गटात राष्ट्रवादीने मुसंडी मारलेली आहे। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी त्यांना धक्का दिलेला आहे। धनंजय सावंत यांनी तानाजी सावंतांच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे। एकत्र राहिली तर निश्चित विधान परिषदेवर असो किंवा राज्यसभेवर असो निवडून येऊ शकतील, एवढं 100% सांगतो। धाडस वगैरे या गोष्टी काय निवडणुकीला घाबरणारे आम्ही नाही आहे। निवडणुकीला सामोरे जाऊच। कोणती निवडणुकीत यश अपयश हा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु उभा राहायचं धाडस करणार नाही, मला असं वाटतं हे चुकीचं आहे। नक्की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे लढण्याचा 100% प्रयत्न, दोन्ही राज्यसभा असेल विधान परिषद असेल असंच लढण्याचा 100% प्रयत्न होईल। नव्हे मला असं वाटतं तसंच होईल। पण काँग्रेसकडून स्वबळाचा नारा तर इथून पुढे दिला जाऊ शकतो, कारण की परिषदेमध्ये पंचायत समित्यांमध्ये त्यांना अपयश आलं, महानगरपालिकांमध्ये अपयश आहे, पुढे ते स्वबळाचा देखील नारा देऊ शकतात असं सांगितलं। स्वबळाचा नाराला अजून लोकसभा विधानसभा निवडणुकीला अजून 3-3.5 वर्ष आहे, तोपर्यंत काय काय राजकीय घटना घडतात याला ह्या आज आपण सांगू शकत नाही। पण विधान परिषद आणि राज्यसभा याला सोबळ सगळ्यांनीच म्हटलं तर कोणाचंच काही निवडून येणार नाही, सत्य आहे। कोणाला तरी, कारण या निवडणुका दर 2-2 वर्षांनी आहेत, त्यामुळे या 2 वर्षात काही, पुढच्या 2 वर्षांनी कोणाला काही, त्याच्या पुढच्या 2 वर्षांनी काही, असं नियोजन करता येऊ शकतं आणि तसाच प्रयत्न आमचा तरी राहील। मोहन भागवत मुंबई दौऱ्यावर 2 दिवस होते, 2 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की भाजपला संघामुळे चांगले दिवस आलेले आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे तर सत्य आहे, हे तर सत्य। भारतीय जनता पार्टीला तर लोक रस्त्यावर जातो, मी प्रत्येक माणूस भारतीय जनता पार्टीला शिव्या देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला शिव्या देतो। कित्येक लोक भेटतात, कुठेही भेटतात, तर भारतीय जनता पार्टी निवडून कशी येते अशाच प्रकारे प्रश्न निर्माण करतात। भारतीय जनता पार्टीनं कोणते दिवे लावले असे की त्यांना लोकांनी निवडून द्यावं, हा एक प्रश्न आहे। आणि म्हणून जे सरसंघ चालक बोलले सत्य आहे, कारण संघ पडद्याच्या मागे भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करत असतो। संघ भारतीय जनता पार्टीला निवडून आणा म्हणत असतो। सगळी नगरपालिका असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, संघाची यंत्रणा भारतीय जनता पार्टीला सहकार्य करते किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर जे राहतात त्याला करतात। कारण मागच्या लोकसभेचा आणि विधानसभेचाही अनुभव असा आहे की ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला आता मदत करणं संघाचं काम आहे, संघाचा धर्म आहे, ते करत आलेले, परंतु त्यांनीच मदत केलीमुळं शिंदे गटाचे सुद्धा लोक आले निवडून, आणि कधी नव्हे ते संघाने अजितदादा पवारांच्या पक्षालाही मदत केली। जे अजितदादा पवारांचा विचार काय होता मला असं वाटतं आता सांगण्याची आवश्यकता नाही, किंवा त्यांच्या पक्षाचा विचार,
परंतु संघाने ते भारतीय जनता पार्टीसोबत आहे म्हणून त्यांना जे नितीश कुमार संघमुक्त भारत म्हणत होते त्यांचा सुद्धा संघाने प्रचार केलेला आहे. त्यामुळे या गोष्टी तर कबूल केल्या पाहिजे. संघ जर बाजूला हटला तर भारतीय जनता पार्टीसुद्धा निवडून येणं अशक्य आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता कोणाचा चर्चा सुरू झाल्या. आता महापौराची निवडणूक तर बिनविरोध होणार आहे. विरोधी पक्ष नेता तुमचाच बसेल, परंतु कोण असेल यावर त्याचा कोणाचा मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना या सगळ्या विषयाचे अधिकार असतात. निश्चित आता गटनेत्या किशोरीताई झालेल्या आहे. विरोधी पक्षनेत्याचा सुद्धा विचार संघटनेच्या स्तरावर झालेला असेलच आणि निश्चित उद्धवजी ठाकरे साहेब लवकरच या सगळ्या गोष्टी जाहीर करतील. भाजपकडनं वारंवार ठाकरे सेनेचा उभाटा गट होण्याचा उल्लेख केला जातो. वारंवार नावाला देखील उभाटा गट शिल्लक राहणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये असं वारंवार उल्लेख होतो. या अशा प्रकारची भाषा भाजपकडनं वारंवार करून ठाकरे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न काय केला जातो, का वाटतं तुम्हाला? हे पण डिवचल्याने काय आम्हाला लोक काही बोलणार नाही. त्यांनाच नाव ठेवतात. सत्तेची मस्ती आलेली आहे, सत्तेची झिंग त्यांना आलेली आहे, हे तर लोक बोलतातच ना. सत्तेची मस्ती तर आलेलीच आहे ना. भारतीय जनता पार्टीने आता तुम्ही मुंबईचा उल्लेख केला तर मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीने 84 जागा जिंकल्या होत्या 2000, पण आता 89 जिंकल्या. किती फार किती तीर मारले त्यांनी, किती मारले तीर त्यांनी. फार तीर मारले असायला त्याचा अर्थ नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं विरोधी पक्षाचा अवमान सातत्यानं करणं भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे. मग ते संसदेपासून असेल तर खाली आता जिल्हा परिषद पंचायत समिती, पण याचा योग्य वेळ पापाचा घडा फुटेल. रोहित पवार उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि अजित पवारांच्या अपमान प्रकरणी नेमके जे संशय सध्या निर्माण केले जात आहेत याबद्दल अनेक संशय निर्माण करण्याचा प्रश्न उपस्थित करणार असेल. तुमचं या सगळ्या घटनेबद्दल आकलन काय आहे? काही लोकांशी बोलणं झालं असेल, काय नेमके या संदर्भामध्ये माहिती मिळाली? नाही, खरं तर अजितदादा पवारांचा जो दुर्दैवी अपघाती निधन झाले, खरं ते महाराष्ट्राला चटका लावणार आहे. आणि आजही त्यांच्या निधनाविषयी मनात शंका तर निश्चित आहे. सगळ्यात आधी ही शंका आहे की जर 6 जण होते तर 5च प्रेत का मिळाले, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, आपण सगळे विमानाची स्थिती बघितली तर सगळे प्रेत पूर्णपणे कोळसा झालेले असताना कागदच कसे कोरे उरले, हा एक प्रश्न आहे. नंतर तिथल्या काही गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की विमानाच्या गेटमध्ये एक निळ्या जीन्सवाला माणूस होता, हा कोण होता आणि कसा जिवंत होता त्यावेळेस. ठाकरे गटाचे अंबादास दानवे बोलत होते. तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भावजा रोहिणी अर्जुन आंबेडकर या विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूरमधली आपण अपडेट बघतोय. कोल्हापूरच्या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून रोहिणी आंबेडकर विजयी झालेल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भावजा आहेत रोहिणी आंबेडकर, त्यांचा विजय झालेला आहे कोल्हापुरातून. सोलापूर माढा तालुक्यातील टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अमृता वाघे विजयी झाल्या आहेत. माढा तालुक्यातील टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अमृता वाघे यांचा विजय. अब्दुल सत्तार यांचा मुलगा सुद्धा विजयी झालेला आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा विजय झाला आहे. काही काळ तो पिछाडीवरती चालला होता, मात्र त्याने मुसंडी मारली आणि विजय संपादित केला. उरणमधला आपण हा जल्लोष बघतोय. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे झेंडे फिरवले जात आहेत. उरणमधला हा जल्लोष आपण बघतोय. संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये वडोद बाजार गटातून भाजपचे गोपाल वाघ विजयी झाले आहेत. वडोद बाजार गट छत्रपती संभाजीनगरमधला भाजपचे गोपाल वाघ यांचा विजय झालेला आहे. पंढरपूर माळशिरस मांडवे गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गौतम माने विजयी झाले आहेत. तर भाजपच्या धर्मराज माने यांचा पराभव झाला आहे. परभणीच्या सेलूच्या रावळगाव गटात भाजपच्या डॉक्टर सविता रोडगे विजयी झाल्या.
सेलूच्या रावळगाव गटामध्ये डॉक्टर सविता विजयी झालेल्या आहेत. सातारा रेठरे बुद्रुक झेडपी गटातून भाजपचा विजय निश्चित मानला जातोय. जोरदार मुसंडी विजयी आघाडी घेतलेली असं म्हणता येईल. भाजपच्या तिन्ही उमेदवारांना इथे मोठी आघाडी मिळाली आहे. प्रियंका उदय साळुंखे 3200 मतांनी आघाडीवर आहेत. शेरी पंचायत समिती गणातून वर्षा निकम 2 गटांनी 2000 मतांनी आघाडीवरती आहेत. महाशिवराच्या मांडवे गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गौतम माने विजयी झाले. दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गटामध्ये भाजपचे नेताजी भाऊ खंडागळे विजयी झाले. सोलापूर विटा गटातून भाजपच्या अश्विनी चिमटे यांचा विजय झालेला आहे. सोलापूरच्या विटा गटातून अश्विनी चिमटे विजयी. इकडे रायगडमध्ये सुधागडच्या 4 पैकी 2 जागांचा निकाल समोर आलेला आहे. भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. प्रकाश आबिटकर यांच्या भाऊ रोहिणी अर्जुन आबिटकर विजयी झालेले आहेत. कागलमधून झेडपीच्या 6ही जागांवर मुश्रीफ आणि घाटगे गट विजयी झालेला आहे. मंडलिकांना हा एक मोठा धक्का आहे. रायगडच्या कोलाड गणातून राष्ट्रवादीचे संजय मांडलुसकर विजयी झाले. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत. पहिल्या फेरीमध्ये आघाडीवरती आहेत त्या, अजून पुढच्या फेऱ्या व्हायच्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी पराभूत झालेल्या आहेत. पुण्यामधली अपडेट बघतोय आपण. पुणे खेडपाईट झेडपी गटामधून राष्ट्रवादीच्या सुनीता बुट्टे 400 मतांनी पिछाडीवरती. बाबाजी काळे यांच्या भगिनी पराभूत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी पराभूत झालेल्या आहेत. आणि खेडपाईट झेडपी गटातून राष्ट्रवादीच्या सुनीता बुट्टे 400 मतांनी विजयी झालेल्या आहेत. त्यांनी पराभव केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे. सांगलीमध्ये खानापूर करंजे गटामध्ये भाजपच्या प्रिया खंदारे आघाडीवरती आहेत. तर खानापूर नागेवाडी शिवसेनेच्या शीतल अमोल बाबर आघाडीवरती दिसत आहेत. सांगलीच्या खानापूर भाळवणी गटामध्ये शिवसेनेचे हिम्मत जाधव आघाडीवरती आहेत. दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे विजयी झाले. परभणी माराडसगाव इथल्या झेडपी गटातून राष्ट्रवादीच्या शिल्पा पाटील विजयी झाल्यात. परभणी माराडसगाव. धाराशिव धारसूर गटामधून भाजपच्या डॉक्टर शोभा सुभाष विजयी झाल्यात. सोलापूर झेडपीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. 21 जागांवर भाजप 9 राष्ट्रवादी आणि 4 जागी शिवसेना विजयी झाली आहे. ठिकठिकाणी या विजयानंतर आता विजयोत्सव साजरा होतोय. कार्यकर्ते गुलाल उधळत, भंडाऱ्याची उधळण करत, एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा फोटो डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचवलाय. त्यांना दिलेली खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली असल्याची भावना आहे.
पंचायत समिती एकूण 1462 जागा, तर जिल्हा परिषदा 731 जागा, 509 जागांचा निकाल आला. 172 जागी भाजप, 102 जागी शिवसेना पुढे आहे. पंचायत समिती एकूण 1462 जागा, त्यापैकी 1462 पैकी 813 जागांचा निकाल समोर आलाय. 220 भाजप विजयी झालेला आहे. तिथेही भाजपचीच मुसंडी आपल्याला दिसते.